बाय बाय. अरे बाय करतात ते तुला. बाय करा. बाय बाय. बाय बाय. हो या नंतर हळूहळू दमानी या. वर खाली तर त्याला द्या. मला ऐकून मला ते वाचता येते ना तुझा पर्यंत स्टँडला नाही मला जुनं स्टँड कुठे तिथे लिहिलं असं कुंभारी धनेगाव आणि तो काय गाडी बस मग वाडी वाडीची लागायची तिकडे मेक इन इंडिया की असली पहचान. भरोसा, सुरक्षा और गर्व सब कुछ एक साथ और इस वीकेंड टाटा मोटर्स शुरू हो रहा है. वीकेंड बोनांजा हर बुकिंग पर अश्योर गोल्ड कॉइन. विजिट पद्मजा मोटर्स मुडकी रोड सोलापूर TNC लागू. आता सोलापुरातील प्रत्येकाला मिळू शकते लक्झरियस लाईफस्टाईल. हो हे शक्य आहे फक्त ब्रह्मा डेव्हलपर्स सोबत. क्राउन रेसिडेन्सी म्हणजे शिक्षणाचं पत्ता नाही काय नाही. वन स्टॉप फॅमिली शोरूम सम्राट चौक नॅशनल हायवे ब्रिजच्या पलीकडे सोलापूर. अरे जुनं तुळजापूर मला माझ्या आठवणी आठवतात की माझी आजीच्या एवढं होतं सगळं ही सगळं हा आता ही झाले ना त्याच्यामुळे रस्ता किती वाजता दिसतंय का बघ तिथपर्यंत जाऊन बघून येऊ. भेटलं तर भेटलं नाही तर गाडी बघ. मला एकदा जायचं काय जाऊ ना पायापूर बाहेरून तवर ह्यालाच घेऊन माझं जायचं पण. होतं ब्रह्माला ब्रह्माला पण आता ते राहिले त्याच्यामुळं लय बदलले. अरे त्यावेळेस किती केवढं होतं. मस्त खायला घेतले आम्ही आता. हा वडगाव रोड आहे. खूप दिवसात ना आलोय त्याच्यामुळे भारी वाटायला लागलं. हाय मैं हूं नया और आप पाऊस झालाय बाई पाणीच पाणी सगळे अगर आपके पास भी है. पहिलं आणि आई मला अरे कार्ड घ्यायचे ना. अरे मग विराट मॉल मध्ये 2 एवढी बाथरूम झाली पण वाढी सुधारली नाही. कार बाथरूम आणि कार पण मिळेल. विराट मॉल अक्कलकोट रोड सोलापूर प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी. कपड्यांची चिंता सोडा. कारण विजापूर रोडच्या नाही रे, काढून टाकले ते दुसऱ्याचे आता नवीन वाले मेलेल्यांचे त्या काळातले काढून टाकले. तसेच शर्टिंग मध्ये खाली लिनन. फक्त किती पहिली पद्धत होती तशी आता नाही कुणी करत. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मग अख्या बालवाडीत ना वजन करायला ते चड्डीत घालून सोड त्याला आई खाली बसली की पळतोय नुसत्या घरभर. रागत आहे की पळतय. हे माझं बाहेर होतं आणि मी राहत होते. लहानपण माझं इथं गेलं आणि इकडं आमची ही घर आहे ना इथं गाई म्हशी होत्या आणि त्या दादाबाई मी किरण मामा इथं सगळे राहायचो आम्ही. इकडं बघ तुला सांगायला र हे आमचं सगळं हे आमचं लहानपण इथं गेलंय. दादाबाई कशी तू बघ ना इकडं बघ. हो इकडं ऐकडं बघ. हो हे सगळं अंगण होतं. एवढं सारवून ही सारा टाकायचा नाही तिथं पाण्यानं. असं नागोबा हाय असं पाळा पडायची नागोबाला. मग तिथं नाही का तिथं जाऊन निवडं खायचे आम्ही नारळ खायचं. पण तिथं दळायला जायचं. आणि वैभव मामा लहान होता वैभव मामा तेव्हा ते कसं बघा जन्मला इकडं जन्मला तो इथं माझा फक्त एकट्याचा जन्म इथं झालाय. हे बाकी सगळे पुण्यातले पुण्यातले गाय आहेत गाय. बोरला पाणी घ्यायचं ना इथं ना उन्हाळ्यात पाणी नसतंय माझ्या बाहेरला उन्हाळ्यात. मग आमच्या इथं टँकर येतंय मग त्या टँकरचं पाणी आम्ही घागरीला भरायचं इथं छोट्या छोट्या. मला किती भारी वाटायले. मग पहिल्यांदा आलाय की बाहेर आजोळ्याला आहे की नाही. हा इथं माझं बाळ ते मस्त वळवा हे केलंय बघ. या ह्याला सोड खाली. हा बस हे आजोळ आहे की आहे त्याचं
मग ती बाजू हे होतं. आमचं हे किती झालं तरी माहेर हीच आहे की. पुण्याला जरी राहत असलं तरी लिंबाचं झाड चांगलं आलंय ग. छान आलंय मला पण आवडलं. पहिलं नव्हतं इथं चिचाचं झाड होतं सोने. आम्ही त्याला झोका बांधायचा. तिथं चिचाचं झाड तिथं जुनं मोठं आणि उकंडा बी तिथंच होता ना. उकंड तिथं होता. आई पोरगा आलं बघ. त्याला घे ग सोना. ए धर पण. म्हणलं आता पण तिला आठवण होणार आले म्हणले एवढे इथं म्हणल्यावर तिला आठवण होत असेल. मग परत काल रडत होतं. नाही, असू दे बाबा म्हणलं. नाही लय भारी होती पंजाबची. म्हणजे तिच्यासारखी माया कुणालाच नव्हती. बनायचं हातात घालायची. तिच्यासारखी मायाच नव्हती कुणाला. नाही नाही बघू भजी दे बाईला. ए बाय पण लेकरा दंडवट या बघ ग ती बाई वडल बाई ती बाय देवघरचा होय ग. जे बाप्पा जे बाप्पा जे बाप्पा. परंपरा असे डब्बे गावा करते म्हणजे उतर नाही ना. काय काय ठेवलं बाय ह्याच्यात. अंडी पहिली होते अंडी आता काय कोंबड्या होत्या आपलं. देवघर देवघर तिथं होतं इथं मानलंय का ग बाय पाण्यामुळं. अशा देवळ्या हे सईला देवळी बघायची मग देवळी मध्येच काय म्हणत होती मला त्या दिवशी तिला माहिती नाही. नाही माहिती. आमच्या घरात सगळ्या देवळ्याच आहेत म्हणा. तिला तेच म्हणलं अगं सगळ्या घरात देवळ्याच आहेत बाय असंच असतं. त्यांचं पण गावाकडे घर आहे ते बांधलेलं. आणि काय म्हणते देवळी कसली असते का म्हणले खिडकी असते उकळ नाही दिसताना गेलंय रे अंधारात. हो का आला काय बरोबर आलाय हो. ह्यात काय वाटायचं अगं पण ह्यातच करत होतो आई सगळं पहिलं. पार आहे. हा पार आहे ना पार असं वाटायचं. मी पहिलं वाटायची की ह्याच्यात लय भारी वाटायचं. शेंगदाणा वाटून घ्यायचे उचलून ठेवलं तर पाहिजे. उचलून ठेवायचं पाहिजे. हे काय भाज्या काय बसलं काही पोरग भाजी काय बसलं काय सोनीचं पोरग. अक्षीराम अक्षीराम बघू इकडं बघू. तुला काय खायचंय. जर परत तुमच्या अंगाला झटायला लागला ना तुम्हाला ते पाजू पण द्यायचं नाही त्या बाळाला. तेच म्हणलं की मामा पण त्याला मोकळंच ठेवायचं. अरे देवा देवा किरण. भाजी गेला भाजी झाली कायची आता देवपूजाच करायला चालला बाबा. नको त्याला कवाचं आहे ते. इकडे तिकडे टोपल्यात हिरवं धपाटे करून खायला घे की पीठ घ्यायचं ते परडीचं आलेलं. परडीचं आलं ना बाय. काय काय काढाली की बाबा आता ठुल्याला धपाटे करून खायला घ्या. थोडं थोडं घ्या की ग आलेलं परड्यामधलं सगळं त्याला काय होते. जेवलं जेवलं. आम्ही शेतातून येतो. जरा पाया पडू दे मला. बर बर करते बंद. ये पाया पडू. येतो आम्ही. शेताकडे येते मला पुढे चालले तिकडे खरं तर पुण्याला चालले. नारळ पाणी त्यानंतर आणलंय नारळ पाणी दुपारी तिसऱ्या पराठ्या. बाईच्या पाया पडेल. बाईच्या पाया पडू. त्याची काळजी जाऊ का बाई.
घ्या काळजी मग हा. येते की येते की मी येते तुम्हीच नीट राहा अजून ते फोटो कर म्हणून दादाची काळजी जरा जरा नंतर जरा सारखं वाटायला आता मी त्यांना वाटलं शेताला चालले ती ते बघत बसले रडू नको विरात आहे सईचा आहे ते ब्रह्माचा आहे माझ्या सोनाची लई होती आठवण लई म्हणायचं दाजी माझ्या सोनालाच नाही बाय माझी सोनालाच नाही ग बरी झालं रे बाबा मला नाही कुठलं जाऊ हे काय नाही काळजी आनंदाची गोष्ट आहे समजा संपरून पाठ पोट पटलं नाही लेकरावं लागलं देव कसा नेतो कुणाला ठावाय आणि दिवाळीला बहिणीचा मान आहे की आता काय करावं सगळ्याला बाहेर आणलं काय की मामीनं काय करायचं आता मग येणं होत नाही म्हणून न्यायचा मामाने दिवाळी इथंच केली आता आखीनं तुझा पैसे दिले तर सणाच्या जाऊ दे बरं आहे आता घ्या साडी सगळ्याची आणि रोज एकाची घालत जा माझी माय आता बरी दिसायली बाय चांगली नाही तर लई जायची कशी बरी दिसायली अशीच चांगले राहायचा बाय चांगले राहायचं दांड्या खेळायच्या खर्च मामीला काहीतरी सटवा कुठं आहे ग बारशीच्या कुठं पुढं आहे म्हण बाय आता मला पण काय माहिती मी नाही गेले बाय कधी आपण गेलेलोच नाही तर काय दांड्या खेळा तेवढा दांड्या खेळावर सुद्धा दांड्या खेळ काय करायचं बाई इथं एक रेडिओ कर इथून वाचवा लागला वाच्यावाला बी बहिणीवाला बी नंदला बी काय काय खर्च कमी आहे का एक तर सोयाबीन यंदा काय एवढं नाही आशीर्वादाने निघत असते कोडून गोड काय का होईना निघत असते जसं म्हणतोय त्यानं बघ बाजार करून आणला टीव्ही साड्या चौकीला आणले त्या की चौकीला दरच्या वेळेस महागा बी चौकीला चौकीला घेतलं तसं होय. गेल्या वर्षी का 2 वर्षी गेला चौकीला बी गेला का मी ती सारखी घालते की बाय त्यांनी ठेवल्या सोमवारच्या साडी सोमवारच्या ह्याला काय दगड धोंड काय म्हणतात त्याला दगड. हा बर बर होय होय नाही आता पोरगी आहे बघ पोरगीच बाद झाली आता आता बघ पोरगी पुरी कमी आहे त्या आपल्यात पोरसले आहे ते देवापशी आहे समजून नाही चेहरा उजळ आहे तिचा काय का होईना सगळ्यात खुशी आहे बी आणली की मग दिवाळी दिवाळी केले काय आता येत नाही का म्हणून आता दिवाळी त्यांची आता माझा भाऊ मला घेऊन जातो ना की आता मावशी त्यांचं भाऊ नेते ते आता. त्यांचे भाव आता येते ते जाताना सोयाबीन विकून बहीण थाटात घेऊन येणार आहे बरं झालं बरं तिकडे चांगली गाय काय ते लेकरं आले. रडतीच बघ उगच कवर बी आता चांगलं बसायचं जेवण ते करत जा तब्येतीला जपत जा खात जा पेत जा उगा जीव मारत जाऊ नकोस तू चांगली राहा बघ बाय आमचं काय नाही सगळं मला बरं वाटायला तुझा आनंद वाटायला मला आता नाही तर लय चालतीच कसून की बाई आता मला काय नाही पळ पळ पळत्यात नुसत्या त्याला चल येऊ का बाय बरं का बापा सांभाळ जरा फोन कधी असताना आपल्याला बोललं गाडी लावायला लागल हा गाड्याला होय बाई बायक बायक टाटा करायलाय तुला टाटा करायलाय बघ ए बाळा ए पिलू हे बघ. ए बाई वाव 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 काय रे माझं पिलू लय गुणाचं आहे लय पिलू माझं गुणाचं आहे बाय करा कवा रडत